महाराष्ट्राची पाण्याची चिंता वाढली। राज्यातील धरणांमध्ये 28% पाणी साठा। मुंबईच्या 7ही धरणांमध्ये 19% तर पुणे विभागात फक्त 21% जलसाठा। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जम्मू काश्मीर दौऱ्याकरता रवाना। श्रीनगरमध्ये जवानांची घेणार भेट, तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेसला देखील देणार भेट। दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमक सुरूच। काश्मीरच्या त्रालमध्ये तणावाचं वातावरण। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। भारतीय वेबसाईटवर 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न। सायबर हल्ल्याचे प्रयत्न करणारे हॅकर पाकिस्तानी असल्याचं उघड। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार। नक्षलवाद्यांविरोधात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून ट्विट। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच विजय शाहांचा माफीनामा। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच असल्याचं केलं जाहीर, पण आता मात्र गळती रोखणं ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचा कडवा आव्हान। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार। लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध। कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार। रविवारी अंकली टोल नाक्यावर आंदोलन। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय। आगामी निवडणुकांकरता फेरप्रभाग रचना करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।